स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी थांब थांब आधी काय करू नकोस. का काय झालं माई? अगं आदित्यचं आणि मेघनाचं काही माहिती नाही ना आपल्याला जेवून येतात की नाही ते, म्हणून आधी भात लावूच नकोस. अय्या एवढं सगळं रामायण होऊन परत तेच आहे का? म्हणजे आता परत जाताना सांगून नाही गेले का जेवायला आहेत की नाही ते? अगं त्यांचं काहीच ठरलेलं नव्हतं, ते सहज म्हणून बाईकवरून फिरायला चालले होते. नानानीच त्यांना भरीस पाडलं ना. आता जाताच हा आता डिनर डेट करून या. मग काय तुला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव, दुसऱ्याला कसं भरीस पाडतात ते. कोण कोणाला बरीच पडतंय? नाही कुणी कुणाला भरीस नाही पाडत आहेत, माई नानांच्या स्वभावाबद्दल सांगतायत. तुझा लगेच चुगली करायला मस्तपैकी तिखट मीठ लावून सांगशील नानांना ना सगळं आता हे. त्यांना काय निमित्त हवंच असतं मला चिडवायला. माई मला ना तिखट आणि मीठ हे शब्द सुद्धा माहित नाहीयेत. अगो बाई आई शपथ. मग आणि मला ना शाळेमध्ये असताना तू टिळक पुण्यतिथीला एक भाषण लिहून दिलं होतंस, ते अजूनही माझ्या लक्षात आहे. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्फलं टाकली नाहीत, मी टर्फलं उचलणार नाही, मी चहाडी करणार नाही. बघ अजून लक्षात आहे माझ्या. मी चहाडी करत नाही, मला तिखट आणि मीठ हे शब्द माहित नाही, त्यामुळे मी नानांना सांगण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुम्हाला काही धोका नाही आहे की नाही. मी एक अतिशय सालस आणि सरळ आणि साधा आणि गोड मुलगा आहे का. त्यामुळे एका शब्दापासून फक्त धोका आहे हा माई. कुठला? आणि हा शब्द मी माझ्या आदरणीय वडिलांकडनं वारंवार ऐकत आलेलो आहे. आता कुठला ते सांग रे लवकर. मोरांब्याची बरणी. अगं बाई मान धर. ये इकडे. मान सरळ करून हवे ना. ये काय करतेस? बघते बघते तुझी मान सरळ करते. मला चिडवतोय मैत्रीण आहे हा? चिडवतोयस ते अजून अजून माई अजून. आता बघ कशी करते मी. हळू. आता का चिडव चिडव अजून चिडव चिडव. अरे असं का बसलायस? काय नाही असंच. तरी त्या संतोषच्या घटनेने एकदम हल्ल्यासारखं झालं हो नाना. प्रेमाचं ना सगळं विचित्र असतं बघ.
खरा अर्थ, खरी तीव्रता शेवटपर्यंत कळत नाही. पाडगावकर किती म्हणत, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, पण माणसागणिक अर्थ बदलतो, तीव्रता बदलते, आवेग बदलतो. त्या तुझ्या मित्राच्या केसमध्ये या संतोष सारखीच सिच्युएशन आहे ना रे? हो. त्याच्याशी बोल एकदा, तो असाच काहीतरी वेडेपणा करून बसेल. वेडा तर तो आहेच, आणि आजच प्रत्यय आला मला त्या गोष्टीचा. म्हणजे 3 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ती मुलगी त्याला भेटली होती. म्हणून दरवर्षी त्याच ठिकाणी ते दोघं एकमेकांना भेटायचे. आता तिचं लग्न झालंय हे माहीत असूनही तो त्याच ठरलेल्या ठिकाणी आज तिची वाट बघत होता. हो, आली ती. कशी येणार नाना? तिचं लग्न झालंय ना. नाना, आता तिने त्याला भेटायला जाणं बरोबर ठरेल? प्रेमात चूक बरोबर काय नसतं रे बाबा. प्रेमात सगळं माफ असतं. गडकरी म्हणतात तसं, क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा. तसं प्रेम म्हणजे प्रेम असतं. तिचं प्रेम जर खरं असेल ना, तर तिने जावं. मग असं असेल तर लग्नाचं बंधन तोडून सरळ आपल्या प्रेमाबरोबर निघून जावं ना, कायमचं. मुळात तिने दुसऱ्याशी लग्न केलंच का, हा प्रश्न महत्वाचा आहे ना. नाना, कधी कधी सिच्युएशन अशी असते की एखाद्या मुलीकडे पर्याय नाही उरत. तिने केलेलं लग्न निभावून न्यावं. प्रेमाशिवाय निभावता येतं लग्न? दुर्दैवाने बरेच लोक तसंच निभावून नेत असतात लग्न. पण तिच्यात हिंमत असेल ना, तर तिने आपल्या नवऱ्याला सगळं खरं सांगून टाकावं. सांगितलंय म्हणजे? समजा तिने सांगितलंय तर गुंतागुंतीच आहे सगळं. नाही म्हणजे अक्षरशः 2000 प्रकारे विचार करता येईल या सिच्युएशनचा. नाही पण ते काही असू दे, पण दुसऱ्याशी लग्न झालेल्या प्रेयसीची तुझा मित्र जर आजही इतक्या आतुरतेने वाट पाहत असेल ना, त्याच्या प्रेमामध्ये दम आहे बॉस. की ती येणार, आज ना उद्या ती नक्की येणार, सगळं सोडून कायमची त्याच्या जवळ येणार. खरंच तू म्हणालास तसं वेडा आहे रे हा तुझा मित्र. अशी माणसं लवेबल असतात रे. म्हणतात ना, शहाण्यांचे ते कसले जगणे, जगाप्रमाणे जगती जे, वेडे जगती मनाप्रमाणे, जगही त्यांच्या मागे वेडे. कसं बोल त्याच्याशी एकदा. हा, चल झोप आता. चल, गुड नाईट. कशी आहेस? लाजवू नकोस रे, प्लीज. अरे यार, तू परत त्या ट्रॅकवर जातेस. मित्र होत ना आपण, आणि मैत्रीची तीच तर गंमत आहे मेघना. मैत्रीतच फक्त आपणच राहू शकतो, खरेखुरे. इतर नात्यांमधल्या अपेक्षा, जबाबदाऱ्या मैत्रीत पण असतात, पण त्या टोटली वेगळ्या रूपात असतात. त्यांचं ओझं नाही होत कधी. आणि तू जर आपल्या नात्याचं, आपल्या मैत्रीचं असं ओझं वागवायला लागलीस तर कसं होणार? सगळं मान्य आहे मला, पण तरीही आज तू जे काय केलंयस ना, ते कोणालाही अवघडच होतं आदित्य.
मुळात तू माझ्या बाबतीत जो काही निर्णय घेतलाय तोच खूप अवघड आहे. आणि तो निर्णय फक्त बोलण्यापुरता, मोठेपणापुरता किंवा भावनेच्या भरात घेतलेला नव्हता. तो निर्णय आज तू प्रत्यक्षात आणलास. यू सिम्पली ओ गॉड. काय झालं? देव बनण्याचा प्रयत्न करू नकोस असं मागे एकदा तू मला म्हणाली होतीस. हा, आणि आता तू जे काही बोलतेस ना त्यावरून तू त्या जुन्या हिंदी सिनेमातल्या सारखं इंसान के रूप में तुम देवता हो असं काहीतरी म्हणशील असं वाटतंय मला. कम ऑन यार. मी जे काही केलं ते तुला दिलेल्या प्रॉमिसचाच एक भाग आहे ना. पण तरीही मला तुला खूप थँक्यू म्हणायचं आदित्य. सिरियसली खूप 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 थँक्यू. ऑल राईट, accept it. You're most welcome, madam. Okay. ए बर पल्लव टाइम प्लीज नानांना चहा घेऊ दे आता. काकू तू कशाला आलीस? आम्ही खेळत होतो ना छान. बघ तरी कशाला आलीस मध्ये? अरे असं काय करता? फक्त 2 मिनिटं नानांना फक्त चहा तर घेऊ दे. पण आमचा गेम मोडला ना. नाना तुम्ही चहा प्या, पण मामी तोपर्यंत तू खेळायचा. चल नाना खेळ ग, खेळ थोडा वेळ खेळ. चल. ए पण आधीच सांगत्या, मी जर जिंकले तर चिडायचं नाही. हो. अरे जा जा, जिंकून तर दाखव. अच्छा ऐसी बात है. बघूया कोण जिंकणार. कमाल. शाबास. शाबास. अरे वा, हे माहित नव्हतं मला. मग अरे यातच तर गंमत असते. अय्या. 2-0. ए काका तू पण ये ना आमच्यात. ए नको नको, आता काकू विरुद्ध काका. बघूया कोण जिंकेल. काकूच जिंकणार. हा, काका जिंकेल. तो आरामात काकूला हरवेल. ए असं काही नसतं. हा, मामा किंवा मामी कोणी पण जिंकू शकतो. अरे तसं नसतं काही. काकू जर का हारली ना तर काकाही हारणार, आणि तो जर का तिच्याकडनं हारला गेला तरी तो जिंकणार. काय 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 आजोबा टिप्स नाही ना द्यायच्या मामाला. ए चल 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 खेळायला चल. काय येऊ का मेघना? बाय ऑल मीन्स. ना हो बसला कुत्र. चलो. काय मग हरवणार का मला? मी का हरवू तुला? तू जिंकून घे गेम. रेडी? रेडी. अरे वा. परत परत. अरे कम ऑन मामा. हा मुद्दा मारतोय. हा
मेघनाचं माझ्याशी लग्न झालंय हे नीट माहीत असूनही तो त्या पार्क मध्ये आला होता. उदासपणे वाट पाहत होता. ती येणार नाही हे ठाऊक असूनही, पण ती जाणार नाही कशावरून? ती तर गेलीच होती. मला घेऊन असेल, पण तिच्या प्रेमानंच नेलं ना तिला ओढून. पण मग ती त्याला न भेटताच परत का आली? तिला त्याच्याकडे जाण्याचं धैर्य नाहीये म्हणून, की तिला माझ्याविषयी ठाऊक नाही पुढे काय होणार आहे? तिच्या प्रेमाचं, त्याच्या प्रेमाचं आणि माझ्या प्रेमाचं. पण या क्षणी ती आणि मी खूप छान मित्र होत, इतकं पुरेसं आहे मला. आलीस का? हो. ये. नंतर आणायचेस ना मग कपडे. बस बघू आधी तू. बस पाणी घे. काय काय आणलीस आज भाजी? जाताना मी डाळ भिजत टाकूनच गेले होते दोडक्यासाठी. अरे वा. हा, आजच्यासाठी दोडके होतील आणि उद्यासाठी गवार आणली. घे पाणी घे. चालेल ना माई? चालेल ना. काय आपल्याकडे सगळं चालतं. आपल्या नशिबाने आपल्याकडे कुणाचेही नखरे नाहीयेत खाण्याच्या बाबतीत. हेच हवंय तेच नकोय. बरं हे बघ, तू आता हातपाय धुवून घे. मी कणिक मळते तोपर्यंत. माई मी मळू का कणिक? हो मळ की. विचारतेस काय? आजकाल जमायला लागलंय हो तुला सुद्धा. कर कर तू कर. हा तुझा ग. काय ग काय झालं? काही नाही माई, बॅडमिंटन येते. खूप खेळली आहे ना बॅडमिंटन. अहो काय नाही, आणि खूप दिवसांनी खेळले मी. आणि माझ्या लेकाला हरवलंस ना. चांगलंय चांगलंय. असंच कर. रोज थोडीशी खेळत जा ग, म्हणजे हातपाय मोकळे होतात. हा बरं एक काम कर, तू आराम कर. मी कणिक मळते. माई मी करते. अहो अगं काही हरकत नाही. मी केलं तर. आधीच कंबरडा मोडलंय. कणिक मळता मळता हात दुखायला लागतील. मग मला म्हणशील माई जर हे चेपून द्या ना मला. त्याच्यापेक्षा मीच करते. विजया, आणि तुझं झालं ना की आज दोडक्याची भाजी कशी करायची ते शिकव. अगं तुलाही जरा चेंज. चालेल, हे चालेल माई. रोज रोज कणिक मळून पोळ्या करून कंटाळत असेल ना तुलाही. तू आज भाजी शिक. हा बरं हे बघ, तुमचे इस्त्रीचे कपडे घेऊन जा बघू. आणि हे तुमचे ना ग. जा आणि या लवकर. भाजी करायची आहे. हो माई. चला मी घेते का कणिक मळायला.
थँक्स फॉर बिंग अ लवली फ्रेंड. Thank you, my dear friend. You're most welcome, my dear friend.